गाव आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी अर्पण केलाय आणि आता अभिषेक झाल्यानंतर हा खास पेहराव विठ्ठलाला हा धारण केला जाणार आहे। छान केशरी रंगाचा हा पेहराव आणि त्यामध्ये विठ्ठलाचं हे रूप जे काही खुलून दिसणार आहे हे पाहण्यासाठी अनेकांचे डोळे आसुसलेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे विशेष वस्त्र विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आलं आणि आता नेसवलं जातंय। त्यानंतर आणि सर्व पारंपरिक दागिने तुळशीच्या माळा धारण केल्यानंतर जे काही विठ्ठलाचं रूप दिसतं ते पाहून प्रत्येक विठ्ठल भक्त हा भारावून जातो। केशरी रंगाचं हे खास वस्त्र आषाढीच्या निमित्तानं विठ्ठलाला हे नेसवलं जात आहे। त्याची ही दृश्य आपण थेट बघतोय। बरोबर 2:20 शासकीय महापूजेला सुरुवात झाली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आधी संकल्प आणि त्यानंतर महापूजेचा मान मिळालेले मानाचे वारकरी दाम्पत्य आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी या सर्वांच्या हस्ते या पूजेला सुरुवात झाली। थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातली ही दृश्य आपण बघतोय पंढरपुरातलं। केशरी रंगाचं हे वस्त्र आकर्षक दिसतंय आणि त्यानंतर जे काही दागिने परिधान केले जातात तुळशीच्या माळा यानंतर विठुरायाचं हे साजिर गोजिर रूप पाहण्यासाठी वारकऱ्यांचे डोळे आसुसलेत। ही महापूजा नेमकी कशी सुरू आहे याची दृश्य बाहेर असलेल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही स्क्रीन्स लावलेल्या आहेत त्या माध्यमातून बघायला मिळते। आषाढीचा हा उत्साह पंढरपूर प्रमाणेच राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। कोणकोणत्या विठ्ठल मंदिरात कशी गर्दी आहे, कशी महापूजा ही संपन्न होते, काय नेमकं वातावरण आहे याची सगळी दृश्य देखील आपण TV9 मराठीवरती पाहत होतो आणि संपूर्ण दिवसभर पाहणार आहोत। मात्र तत्पूर्वी ही शासकीय महापूजा विठ्ठलाची आपण पंढरपुरातनं थेट बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि धाराशिवचं यंदाचं माने दाम्पत्य ज्यांना हा महापूजेचा मान मिळालाय या सर्वांच्या हस्ते ही पूजा पार पडतीये। आणि हा सोन्याचा मुकुट विठ्ठलाला परिधान करण्यात आलाय। ही सगळी पूजा आपण थेट बघतोय। याची देही याची डोळा हा अनुभव महाराष्ट्रातल्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला घ्यायचा असतो आणि त्यासाठीच TV9 मराठीच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण। हा आता सुंदर असा अंगरखा हा विठ्ठलाला परिधान केला जातोय। सोवळं आणि त्यानंतर हा अंगरखा गेल्या काही दिवसांपासून यासाठी विशेष मेहनत घेतली जाते, खास तयारी केली जाते। आषाढी एकादशीचा विठ्ठलाचा हा पेहराव नेमका कसा असेल, रुक्मिणी मातेचा पेहराव कसा असेल यासाठी विशेष मेहनत घेतली जाते। लाल रंगाचा हा अंगरखा विठुरायाला हा शोभतोय। आषाढीच्या निमित्तानं खास तयार केलेला हा पेहराव आहे। केशरी रंगाचं सोवळं आणि लाल रंगाचा हा अंगरखा।